सातारा आणि सातारा परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार मित्र, बंधू भगिनी आणि रवींद्रजींना मनापासून शुभेच्छा देण्याच्या करता आलेले सर्व त्यांचे हितचिंतक जमलेल्या बंधू भगिनींनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, मगाशी सुरुवातीलाच रवींद्रजींनी सांगितलं की बाबा आम्ही अनेकदा बोलवत होतो, 75ला बोलवलं, परंतु आज अजित पवार त्या ठिकाणी आले. पण मी आलो ना. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक आणि खऱ्या अर्थाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर स्मारकाचे शिल्पकार म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्राला आहे, ते रवींद्र बेडकेकर यांच्या 81व्या वर्षात पदार्पण त्यांनी केलं आहे. आणि त्याच्याकरता हा एक गौरव समारंभ आयोजित केलेला आहे. त्याच्यात आमच्या विनोद कुलकर्णीजी, हरीश पाटणेजी आणि रवींद्र बेडकेकर गौरव समितीच्या सर्व मान्यवरांनी पुढाकार घेतला आणि हा कार्यक्रम इथं दिमागदार होतोय. माझी आणि रवींद्रजींची ओळख तसं बघितलं तर स्वर्गीय सुभाष शिंदेंच्यामुळे झाली. त्यांनी त्याचा उल्लेख केला. सुभाष शिंदे साहेब पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुस्तक काढायचे, त्यात रवींद्रजी लिखाण करायचे, इतर मान्यवरांची माहिती असायची, फोटो असायचे, वेगवेगळे दाखले असायचे, साहेबांचे पण विचार त्या ठिकाणी असायचे, साहेबांच्याही मुलाखती घ्यायचे. आणि तो सतत 25 वर्ष चाललेलं होतं. म्हणजे मला आठवत आहे, मी तर आमदार झालो ते 91ला झालो आणि त्यावेळेस डिसेंबरमध्ये पुस्तक निघणार म्हणून विविध राजकीय पक्षाचे आमदार आम्हाला सांगायचे पुस्तक निघालं का नाही, आमच्या बिजमध्ये टाका, आम्हाला पुस्तक मिळालं पाहिजे. इतकं त्या पुस्तकाचं आकर्षण हे त्या काळामध्ये आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि त्यावेळेस रवींद्रजी, सुभाष शिंदेजी यायचे, साहेबांना वेळ मागायचे, साहेबांना व्यापातनं वेळ देता यायचा, कधी नाही यायचा, तरी हे हटायचे नाहीत. हे तिथं सातत्याने पाठपुरावा, वेळ पडली तर मुक्काम करणार. साहेब तिकडं दिल्लीला असायचे. साहेब 2004ला माझ्या माहितीप्रमाणे देशाचे कृषी मंत्री झाले आणि 2004 ते 2014 10 वर्ष पवारसाहेब दिल्लीमध्ये असायचे. आणि त्यावेळेस ते दिल्लीला जायचे आणि साहेबांच्या त्या मुलाखती घ्यायचे आणि वेगवेगळे फोटो अनेकांना मागायचे, अनेकांकडनं माहिती घ्यायचे. आणि त्याच्यानंतर मी जसा राजकीय जीवनामध्ये त्यावेळेस नौका होतो, परंतु माझ्याही त्यांनी फोटो टाकायला सुरुवात केली, ही वस्तुस्थिती खरी आहे. माझ्याही देवगिरी बंगल्यावर, देवगिरी बंगला मला 99 साली मिळाला. मध्ये फक्त 5 वर्ष तिथं सुधीर मुनगंटीवार साहेब राहत होते, नाहीतर कंटिन्यू आजपर्यंत मी त्या बंगल्यामध्ये राहत आलेलो आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून, कधी विरोधी पक्ष नेता म्हणून, कधी उपमुख्यमंत्री म्हणून, कधी मंत्री म्हणून. आणि त्याच्यामुळं त्याही भागामध्ये रवींद्रजींनी, सुभाष शिंदेंनी त्यांचे फोटोग्राफर बरोबर असायचे. ते सांगायचे, आता हा म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव अगदी कडक आहे, कोणाचं ऐकत नाही, अमुक आहे, उर्मट आहे, असं काय 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 माझ्याबद्दल अफवा पसरवल्या जातात. खऱ्या किती खोट्या किती ते जवळ माझ्या आलेल्या त्यांनाच माहिती. पण त्यावेळेस हे मला सांगायचे, आता शर्ट पॅन्ट घालून या, आता बंद गळ्याचा सूट घालून या, आता झब्बा पायजामा घालून या, आता जॅकेट घालून या. अरे बापरे बापरे बापरे, मी तर वैतागून जायचो. हे आले की मी म्हणायचो मी जातो कुठंतरी निघून. पण एवढं त्यांना असायचं. मग ते कधी बुद्धिबळाचा डाव टाकायचे, म्हणायचे आता बुद्धिबळ आपण खेळूया. माझ्याही बरोबर बुद्धिबळ खेळले तर साहेबांच्याही बद्दल बरोबर बुद्धिबळ खेळले तर ते फोटो तुम्हाला आता बघायला मिळत असतील. अशा पद्धतीनं रवींद्रजींचं आणि स्वर्गीय सुभाष शिंदेजींचं इतकं काही त्याच्यामध्ये जीव ओतून ही लोक काम करायचे. आणि मलाही आश्चर्य वाटायचं, मलाही गंमत वाटायची. कारण एखाद्यावर प्रेम असू शकतं, जिव्हाळा असू शकतो, आपलेपणा असू शकतो, परंतु ते सातत्य टिकत नाही. चढ उतार राजकीय जीवनामध्ये आले, उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक समाजामध्ये आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात.
जोपर्यंत सत्ता असते सत्तेच्या पाठीशी कामाच्या निमित्तानं लोक तिथं हेलपाटे घेत असतात. सत्ता गेल्यानंतर हळूहळू लोक त्या बाबतीमध्ये भेटायचं कमी करून टाकतात. आणि मी नावं घेणार नाही, तुम्ही महाराष्ट्राच्या इतिहासात बघा, महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत किती जणांच्या बाबतीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडल्या त्याचा उल्लेख मी स्वतः करण्याची गरज नाही. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येणार नाही. रवींद्रजी बेडकेळार यांचं मराठी पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक कार्य या क्षेत्रामध्ये त्यांचं अतिशय उल्लेखनीय अशा प्रकारचं योगदान आहे. त्यांनी आपल्या स्वतःच्या लेखणीनं, त्यांनी आपल्या स्वतःच्या विचाराने आणि कृतीने समाजात एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि विशेषतः मराठी वृत्तसृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याला आणि स्मृतीला उजाळा देण्याचं बेडकेळार साहेबांनी आपलं स्वतःचं आयुष्य तिथं वेचलं. 6 जानेवारी ते माझ्याकडे येणारच, दादा काही करून. मी त्यांना सांगायचो की तुम्ही मला जे काम करायला पाहिजे ते तुम्ही सांगा, ज्याचा उल्लेख बासी मर्डेकरांच्या स्मारकाच्या संदर्भातला झाला. मी आत्ताच कराडला इथनं जाणार आहे. कराडला गेल्यानंतर तिथं कलेक्टर मला भेटणार आहे. मी खरं कलेक्टरला तिथं नको होतं बोलवायला, इथंच माझी भेट झाली असती, परंतु ते पुढं मी इथं यायच्या आधी निघून गेले. माझा निरोप होता त्यांना की मला कराडला भेटा. त्यावेळेस मी त्यांना सांगीन. आणि एकदा मकरंदाबा आपण त्या स्मारकाचं पण पुढच्या ट्रिपमध्ये उद्घाटन, त्या ठिकाणी अनावरण करून घेऊ. ते स्मारक लोकांच्या करता खुलं करून त्या ठिकाणी देऊ, कारण खूप वर्ष झाली आणि ह्याचा किती पाठपुरावा ह्या सगळ्या मान्यवरांनी केला ह्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. ही पण गोष्ट मी नाकारत नाही. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 1932 साली दर्पण म्हणून वृत्तपत्र त्या ठिकाणी सुरू केलं आणि मराठी पत्रकारितेचा पाया खऱ्या अर्थाने कुणी रचला असेल तर तो बाळशास्त्री जांभेकरांनी रचला. त्यांच्या या कार्याला खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य रवींद्र बेडकेळारांनी केलेलं आहे. आणि बेडकेळार यांची आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरित्राचा सखोल अभ्यास करून त्यांच्या कार्याचा त्यांनी गौरव त्या ठिकाणी केला. त्यांनी जांभेकर स्मारकाच्या उभारणीच्यासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावलेली अनेक पत्रकार मान्य करतील, अनेक ह्या क्षेत्रातले सहकारी त्या ठिकाणी मान्य करतील. आज त्यांच्या प्रयत्नामुळं बाळशास्त्री जांभेकर यांचं नाव आणि कार्य प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचवण्याच्या करता निश्चित अशा प्रकारची मदत झालेली आहे. दुसरा काही स्वार्थ नाही, पण मराठी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने एक दिशा देण्याचं काम, ती लोकांच्यापर्यंत त्या पत्रकारितेच्या रूपाने पोचवण्याचं काम हे बाळशास्त्री जांभेकरांनी केलेलं आहे, दर्पणकार. आणि त्याच्यामुळं हे पुढच्याही पिढीला कळलं पाहिजे अशा पद्धतीनं हे रवींद्रजींनी काम करून दाखवलं. रवींद्रजींचं पत्रकारितेतील योगदान खरं तर आजच्या ह्या तरुण पत्रकारांच्यासाठी खरोखरीच एक आदर्श आहे. व्यवसाय न मानता मी स्वतः ते अनुभवलेलं आहे. आणि त्यांच्या लेखनातून आणि कार्यातून सामाजिक सुधारणा, शिक्षणाचा प्रसार आणि मराठी भाषेचा, संस्कृतीचा गौरव यांचा सातत्याने पुरस्कार त्या ठिकाणी दिसून येतो. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील दुरावस्थेवर प्रकाश टाकण्याचं काम हे देखील रवींद्रजींनी आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीमध्ये केलेलं आहे. पत्रकारितेप्रमाणे साहित्य क्षेत्रात देखील आमच्या बेडकेळार साहेबांचं काम हे आपली एक वेगळ्या प्रकारची अशी अमिट छाप त्यांनी सोडलेली आहे. त्यांनी सातारा जिल्ह्यातील साहित्यिक असेल, सांस्कृतिक चळवळ असेल, ह्याला बळ देण्याचं काम केलं. आणि विशेषतः फलटण येथे यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांचं नेतृत्व यामुळे सातारा जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील कामगिरीमध्ये निश्चितपणे भर पडली. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकारितांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबवले. मलाही ह्या राज्याचा 11व्या अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली.
त्यावेळेस ते माझ्याकडे पण हक्काने यायचे आणि मलाही पाठपुरावा करायचे. मी एखाद्या वेळेस कामाच्या गडबडीत असले तरी ते त्यांची चिकाटी अजिबात सोडायचे नाही. पाठपुरावा अजिबात ते त्या ठिकाणी कमी पडून द्यायचे नाही. पत्रकारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेले हे मी स्वतः पाहिलेले आहेत आणि त्यांच्या या कार्यामुळे अनेक पत्रकारांना आधार मिळाला. ही गोष्ट कुणाच पत्रकाराला नाकारता येणार नाही. रवींद्र बेडके यांचं व्यक्तिमत्व हे साधे, नम्र आणि कर्तव्यनिष्ठ असं आहे आणि वयाच्या 81व्या वर्षातही त्यांचा उत्साह, कार्यक्षमता आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी हे आपण बघतो. तुम्ही बघा, आज पण त्यांच्याकडे बघितलं तर कोण म्हणतील का 81 वर्षाचे? म्हणजे जरा वर केस थोडे आणखीन काळे केले तर बाबा 51 वर्षाचाच वाटेल. ही वस्तुस्थिती आहे. तो चेहरा, तेच ते साधं राहणं आणि तशाच पद्धतीनं शर्ट पॅन्ट, दुसरा कुठलाही वेगळा बदल वेशभूषेमध्ये नाही, अशा पद्धतीचं त्यांचं काम. आणि एकंदरीत मराठी पत्रकारितेला आणि विशेष करून ग्रामीण मराठी पत्रकारितेला गौरवशाली इतिहास हा निश्चितपणे आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढा असेल किंवा मराठवाडा मुक्तीचा लढा असेल, विद्यापीठ नामांतराचा लढा असेल किंवा सामाजिक सुधारणांचा या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातला लढा असेल, प्रत्येक लढ्यात ग्रामीण पत्रकारांचं योगदान हे मोठं राहिलेलं आपण बघतोय. आणि हे सगळं करत असताना त्यामध्ये खरोखरीच बाळशास्त्री जांभेकर आचार्य यांनी दर्पण या ग्रामीण वृत्तपत्राची सुरुवात करून मराठी पत्रकारितेच्या करता जो पाया रचला, मराठी पत्रकारितेला निर्भीड आणि निष्पक्ष लोकाभिमुख वारसा देण्याचं काम हे खऱ्या अर्थाने दर्पणकारांनी केलं. सुरुवातीला लोकशिक्षण, नंतर ज्ञानप्रसार आणि नंतर देशाच्या स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या उद्देशाने मराठी पत्रकारिता करण्यात येत होती. मराठी वृत्तपत्रातून समाज आणि समाज मन घडवण्याचं काम देखील केलं जात होतं. हे जे अनेक दाखले हे आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी देता येतील. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या चुकीच्या धोरणांचा विरोध करण्याचं काम देखील हे समाजासाठी जनजागृती करणारं आणि राष्ट्र घडवण्यासाठी प्रभावी माध्यम असल्याचं आपल्या देशाला, आपल्या राज्याला मराठी पत्रकारांनी त्या काळी दाखवून दिलं. आणि माध्यमांनी आतापर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचं काम केलं नाही, तर विचार आणि जनमत घडवण्याचं महत्त्वाचं काम हे ह्या पत्रकारितेनं केलं. तंत्रज्ञानाचा अलीकडे झपाट्याने वाढ होतीये. माध्यम क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणावर बदल झालेले आहेत. पूर्वी प्रिंट माध्यम हे सर्वात महत्त्वाचं मानलं जायचं, परंतु आता सोशल मीडियामुळं आता तुम्हाला पाहायला मिळतं, ट्विटर असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सॲप असेल, अनेक प्रकारच्या गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहेत. आता इलेक्ट्रॉनिक मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियाच्या माध्यमानं रूप संपूर्ण पालटून टाकलेलं आणि त्याच्यात आता AI आलं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचाही वापर आता ह्या क्षेत्रामध्ये करायला सुरुवात झालेली आहे आणि ते कुणी थांबवू शकत नाही. काळानुरूप शेवटी तुम्हाला मला बदलावं लागतं, त्याच्यातून समाजाला आपल्याला पुढं न्यावं लागतं आणि त्याच्यामुळं आजच्या बातम्या केवळ वृत्तपत्रांपुरत्या मर्यादित राहिलेल्या नाही आहेत. त्याच्यामध्ये मोबाईलवर, सोशल मीडियावर काही सेकंदात बातम्या पोचतात आणि माध्यमांचा वेग झपाट्याने वाढलेला आहे. नाहीतर पूर्वी मला आठवतं आहे 95ला मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे भाषण करायला लागायचे. त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून काही मनोहर जोशी साहेबांनी ऐकलं तर सरळ ते सांगायचे, मी लक्षच नव्हतं, मी ऐकलंच नाही, मला काही माहितीच नाही. परंतु आता तसं सांगता येत नाही. पूर्वी काही सांगितलेलं वृत्तपत्रात यायचं, त्यावेळेस एखादा अंगलट आलं तर त्यावेळेसचा राजकीय कार्यकर्ता किंवा नेता म्हणायचा, मी असं बोललोच नाही. आता सांगण्याची वेळच येत नाही, लगेच दाखवतात. आणि ते मीडियावाले, चॅनलवाले ते केलेलं असताना ते इतकं रिपीट करतात की तेच 20 वेळा तरी दाखवतात. लोक म्हणतात हे काय सारखं हे करतोय, तो केलं.
अरे पण तेच ते फिरवतोय. त्याच्यामुळं कुठल्याही ठिकाणी भाषण करताना दादा सांगावं लागतं, शब्द तोलून मापून बोलायचंय, कुठं शब्द गडबडून द्यायचा नाही. अशा पद्धतीनं सगळ्यांनाच काळजी घ्यावी लागते. हे आपल्याला कुणाला नाकारता येणार नाही. प्रसार माध्यम म्हटलं की चुकीच्या गोष्टीवर टीका करणं हा त्यांचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये टिप्पणी करणं हा मीडियाचा हक्क आहे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काहीच कारण नाही. मात्र वाईटाला वाईट म्हणताना चांगल्याला चांगलं म्हटलं तर काही बिघडत नाही असं आमच्यासारख्याला वाटतं. समाजातल्या स्वास्थ्यासाठी ते अत्यंत आवश्यक आहे. सगळीकडं नकारात्मक गोष्टी घडत असताना काही चांगल्या सकारात्मक गोष्टीसुद्धा समाजाच्या समोर येणं हे अतिशय आवश्यक आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. स्वातंत्र्यपूर्ण आणि स्वातंत्र्योत्तर काळामध्ये ज्या पत्रकारांनी निर्भीड पत्रकारिता केली, पत्रकारितेचा एक आदर्श आपल्या राज्यात आपल्या देशामध्ये निर्माण केला, त्यांचा वारसा त्यांची परंपरा पुढं नेण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे असं माझं पत्रकारिता करणाऱ्यांना सर्वांना आव्हान आहे. आज माध्यम क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत, परंतु त्या विकासाबरोबर काही आव्हानही आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत. यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे संवेदनशील विषय म्हणजे मीडिया ट्रायल. गेल्या काही वर्षातले अनेक महत्त्वाचे विषय बघितले तरी ही गोष्ट किती गंभीर आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये येत असेल. त्याच्यामध्ये एखाद्या प्रकरणावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असतानाच माध्यमांच्या मध्ये त्या प्रकरणावर मतप्रवाह तयार करणं, आरोपींना दोषी किंवा निर्दोष ठरवणं किंवा प्रकरणाचा आधीच निकाल लागल्यासारखं वातावरण निर्माण करणं ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. त्याबद्दल माध्यमांनी व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे समाजात एखाद्या प्रकारच्या संदर्भात पूर्वग्रह तयार होतो जो न्यायालयीन प्रक्रियेवर अप्रत्यक्ष परिणाम करू शकतो. न्यायालयाच्या कार्यात हस्तक्षेप करण्यासारखं हे काम माध्यमांनी टाळलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आत्ता बोलतोय हे सरकारचा उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नाही. माझे रवींद्रजींचे असणारे गेले अनेक वर्षाचे जिव्हाळ्याचे आपलेपणाचे संबंध आहेत. त्याच्यातनं मी त्यांचा एक गौरव करण्याच्या करता, सत्कार करण्याच्या करता, त्यांच्या आजपर्यंतच्या कारकिर्दीला सलाम करण्याच्या करता, त्यांना दीर्घायुष्य लाभावं अशा प्रकारची परमेश्वरचरणी प्रार्थना करण्याच्या करता मी आपल्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे. मीडिया ट्रायलमुळे समाजात संभ्रम निर्माण होतो आणि एखादी व्यक्ती अक्षरशः जीवनामध्ये उद्ध्वस्त देखील त्या ठिकाणी होते आणि एखाद्याचं करिअर त्याच्यातनं संपू शकतं. या निमित्तानं माझी एकच विनंती आहे, माध्यमांनी न्याय प्रक्रियेसोबत सहयोग करावा पण त्यावर दबाव आणू नये. एखाद्या प्रकरणात सत्य समजून घेत असताना पुराव्याने न्यायालयीन प्रक्रिया यांचा मान राखणं हे अत्यंत गरजेचं आहे. माध्यमांचं क्षेत्र हे समाजाला दिशा देणार आहे. म्हणूनच मीडियानी बातम्या देताना संवेदनशीलता आणि जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. नाहीतर आम्ही वाचतो सूत्रांच्या, अरे कुठलं सूत्र तर मला कधी दिसलंच नाही. असं नाही आहे. त्याच्यामध्ये सूत्रांच्याकडनं मिळालेल्या माहितीनुसार कोणती बातमी प्रसारित करण्यापूर्वी माझी विनंती आहे की त्याची सत्यता तपासा. त्याच्यामध्ये अफवा पसरवणं किंवा कोणत्याही गोष्टीला सनसनाटी स्वरूप देणं हे सर्वांनी टाळलं पाहिजे. माध्यमांनी केवळ बातम्या देण्याचं काम करू नये तर समाजाचं प्रबोधन करण्याचं देखील एक प्रभावी साधन तुम्ही आहात आणि तसं तुम्ही व्हावं. तुमची लेखणी सत्याला आधार देणारी आणि समाजाला दिशा देणारी असली पाहिजे. मीडिया ट्रायलचा मार्ग न निवडता तुम्ही सत्य, पारदर्शकता आणि नैतिकतेचा महत्त्व दिलं पाहिजे. पत्रकारितेचा गौरव ह्याच्यामुळं वाढेल ह्याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. गेल्या काही वर्षात मीडियाचं सुद्धा जागतिकीकरण आणि डिजिटायझेशन झालेलं आहे. त्यावर योग्य नियंत्रण नसल्यामुळं माहितीचा प्रचंड धबधबा सामान्यांच्या अंगावर अक्षरशः कोसळत असताना आपण पाहतो.
त्यातून योग्य आणि खरी माहिती कुठली हा प्रश्न देखील वाचक किंवा प्रेक्षकांच्या समोर त्या ठिकाणी येत असतो। आता मगाशी बोलत असताना काही मान्यवरांनी मराठी मातृभाषा हिंदी ही राष्ट्रभाषा नाही आहे, त्याच्यावर पण वाद आहे। काल कोणीतरी मला हे दिलं की तुम्ही राष्ट्रभाषा, मी तसं म्हणलं नाही, मलाही ते माहिती आहे। आणि जागतिक स्तरावर जास्तीत जास्त चालणारी भाषा इंग्रजी आहे आणि त्याच्यातूनच आता ती चर्चा सुरू झाली। आता ठीक आहे, तुमचं मत आहे की मराठी पहिलीपासून शिकवली पाहिजे, आपण पहिलीपासून शिकवतच आलो आहे। त्याच्यानंतर आम्ही ज्यावेळेस रामकृष्ण मोरे साहेब शालेय शिक्षण मंत्री झाले त्यावेळेस आम्ही सेमी इंग्रजी त्या ठिकाणी सुरू केलं, कारण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत असणाऱ्या मुलाला जर चौथीच्या मुलाला त्याला काही पाढेच येत नसतील आणि तो जर मागं राहणार असेल तर स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्याच्या करता त्याला स्वतःची मातृभाषा मराठी ही उत्तम पद्धतीनं बोलता लिहिता वाचता आलीच पाहिजे, त्याबद्दल दुमत असायचं कोणाचंच कारण नाही। मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारने दिला, त्याबद्दल मोदी साहेबांचं महाराष्ट्राने अभिनंदन केलं, कौतुक केलं, त्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। पण हे सगळं करत असताना तो मोठा निर्णय त्यांनी दिला आणि त्याचा रास्त अभिमान मराठी भाषिकांना आहेच, मराठी माणसाला आहे। परंतु त्याचबरोबर हिंदी जर शिकायचं म्हटलं तर काय अडचणीचं काय, जसं तुम्ही संगणक आल्यानंतर मुलांना कॉम्प्युटरचं ज्ञान द्यायला सुरुवात केली का नाही समाजाने? तुम्ही आठवा संगणक ज्यावेळेस आला तेव्हा त्यावेळेस लोक म्हणायला लागली की आपल्या मुलाला मुलीला स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर संगणक आला पाहिजे। आता काय आलंय? AI आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता। लोक त्या रस्त्याने चाललेत की नाही? उद्याच्याला आपल्याला शेती पण त्या पद्धतीनं करावी लागणार आहे। मी यावेळेस अर्थसंकल्पात 500 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आणि ती वाढवण्याची पण माझी मुख्यमंत्र्यांची उपमुख्यमंत्री यांची सगळ्यांची आमची तयारी आहे। शेवटी माझ्या शेतकऱ्याला योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, पाण्याची बचत झाली पाहिजे, खताची बचत झाली पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टी आता ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, काळानुरूप ह्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्या पद्धतीनं आपण सगळेजण त्या रस्त्याने जातोय। परंतु हे सगळं करत असताना पत्रकारिता हे खरं तर बुद्धीशी आणि बुद्धिमत्तांशी निगडीत असणारं क्षेत्र आहे आणि मात्र या बुद्धीच्या क्षेत्राला सुद्धा आता ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निमित्तानं म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या निमित्तानं तिथं एंट्री घेतलेली आहे। 2 वर्षापूर्वीच मला वाटतं 15 ऑगस्ट 2023 मध्ये मुंबई तक या न्यूज चॅनलनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत सायली नावाची निवेदिका टीव्हीच्या आणि मोबाईलच्या पडद्यावर आणली, ही तर त्यावेळेस सुरुवात होती आणि त्यामुळं माध्यम क्षेत्रावर सुद्धा AIचा मोठा प्रभाव पडणार आहे। हे क्षेत्रसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तावडीतून आता सुटणार नाही, हे नक्की झालेलं आहे। त्यामुळं या कृत्रिम बुद्धिमत्तेला टक्कर देण्यासाठी तसं मनुष्यबळसुद्धा आपल्याला विकसित करावं लागणार आहे। माझा असा ठाम विश्वास आहे की माध्यमं किती प्रगत झाली तरी मानवी हस्तक्षेप हा नेहमीच महत्त्वाचा असणार आहे। AI आपल्याला सहाय्यक ठरू शकतो, मात्र पत्रकारितेच्या मुळाशी असलेली सत्य, पारदर्शकता आणि सामाजिक बांधिलकीची मूल्य ही केवळ पत्रकारच जपू शकतात, ते AI कृत्रिम बुद्धिमत्ता जपू शकत नाही। आपण सर्व पत्रकारांनी या बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेऊन स्वतःला अद्ययावत ठेवलं पाहिजे। नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं ही आता काळाची गरज आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शब्द देतो की पत्रकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे। त्याचा उल्लेख रवींद्रजींनी आपल्या भाषणामध्ये केला। मी नेहमीच, आज स्वर्गीय RR पाटील हयात नाही आहेत, परंतु ज्यावेळेस पत्रकारितेवर हल्ले व्हायला सुरुवात झाली त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीनं कसं आपल्याला त्यांना संरक्षण देता येईल
कशा पद्धतीनं काही कायद्यामध्ये आपल्याला काही नियमामध्ये काही बदल करता येतील का, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये आज एस.टी. महामंडळाचे प्रवास सवलत राज्यातील अधिस्वीकृत प्राप्त पत्रकारांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साध्या आणि निम आराम बसमधून ओळखपत्राच्या आधारे अमर्याद प्रवास सवलत त्या ठिकाणी दिली जाते। आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना आणि या योजनेच्या अंतर्गत पात्र ज्येष्ठ पत्रकारांना दर महिन्याला आर्थिक सहाय्य दिले जातं। सध्या 11,000 रुपये रक्कम आहे, ती 20,000 रुपये करण्याचा GR आता त्या ठिकाणी निघालेला आहे। शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकारांना सवलत आणि अधिस्वीकृती प्राप्त पत्रकारांना शासकीय विश्रामगृहामध्ये सवलतीच्या दराने आम्ही निवासाची सुविधा करून दिलेली आहे। शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सव पत्रकार कल्याण निधी ह्याच्यामध्ये देखील त्यांच्या पती किंवा पत्नी तसेच अवलंबून असलेली मुलं यांचाही समावेश आणि त्यामुळे त्यांना विविध प्रकारे आर्थिक सहाय्य मिळवून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। आम्ही त्याच्यामध्ये कुठं कमी पडणार नाही। शेवटी सरकार म्हणून काम करत असताना समाजातल्या सर्व घटकाला कसं आपल्याला बरोबर घेऊन जाता येईल, सर्वांचे प्रश्न हे कसे आपल्याला त्या ठिकाणी मार्गी लावता येईल, हाच आमचा सर्वांचा प्रयत्न त्या ठिकाणी असतो। हेच मला आज ह्या गौरव दिनाच्या निमित्तानं सांगायचं। आत्ता देखील रवींद्रजींनी काही गोष्टीचा इथं उल्लेख केला, प्राध्यापक मिलिंद जोशीजींनी केला, इतर मान्यवरांनी देखील त्या ठिकाणी केला। त्याच्याबद्दलची नोंद मी स्वतः घेतलेली आहे, त्याबद्दल आपण काळजी करू नका। फक्त रवींद्रजी तुम्ही नेहमी जसा पाठपुरावा करता तसा पाठपुरावा त्या ठिकाणी करा, मला त्याच्यामध्ये काहीच वाटत नाही। शेवटी हे काही वैयक्तिक रवींद्रजींचं काम नाही, हे समाजाचं काम आहे, हे त्या क्षेत्राचं काम आहे। आत्ताही बोलत असताना थोडा वेळ मकरंदाबा बोलत होते त्यावेळेस माझ्याजवळ आले, तिथं फलटणला एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा स्वर्गीय वेणुताईंचा पुतळा उभा केलेला पूर्णाकृती। खरं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला सगळ्यांना, जे पुतळे उभे करतात फायबरचे पुतळे अजिबात त्या ठिकाणी उभे करू नका। करायचे असेल, तुमची त्या ठिकाणी ताकद असेल तर तुम्ही पूर्णाकृती पुतळे ब्रांचचे उभे करा, आणि जर ताकद कमी असेल तर अर्ध पुतळे करा। कोण मागं लागले का नाही, मोठाच का झाला पाहिजे। ते झाल्यानंतर ते प्लास्टर ऑफ म्हणजे हे जे पुतळे ते तुम्ही जे करता त्याचे टवके जातात, त्याचा कधी कुठंतरी काहीतरी खराब होतं आणि त्याच्यातनं प्रश्न निर्माण होतात। हे असं करू नका, त्याच्यातनं कायदा सुव्यवस्थेचे पण प्रश्न निर्माण होतात। महापुरुषांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये काही वेगळं तिथं घडलं तर आमच्या पोलीस यंत्रणेवर ताण येतो आणि त्याची किंमत सरकारला पण मोजावी लागते, गरीब वर्गाला पण मोजावी लागते। त्याच्यातनं अफवा उठतात, त्याच्यातनं अलीकडच्या त्या सोशल मीडियाच्या निमित्तानं कुठं काहीतरी घटना घडलेली तिकडचंच क्लिप काढतात आणि ती इकडं जोडतात आणि म्हणतात हे इथंच असं घडलेलं आहे। फार आम्हाला बारकाईने त्याच्याकरता आम्ही काही कायद्यामध्ये देखील काय आपल्याला करता येईल, कारण ज्यावेळेस कायदे केले गेले त्या काळामध्ये हे क्षेत्र निर्माणच झालेलं नव्हतं। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही तिथं घटना दिली, संविधान दिलं, त्यावेळेसचा काळ आणि आताचा काळ जमीन आसमानाचा फरक आहे। आत्ता आम्ही लोकसभेमध्ये आणि आमच्या म्हणजे संसदेमध्ये आणि विधिमंडळामध्ये 75 वर्ष संविधानाला झाल्याचे कार्यक्रम त्या ठिकाणी झाले, आपण सगळ्यांनी पाहिलेले। आणि त्यामुळेच तुमचा माझा अनेक जातीचे धर्माचे पंथाचे लोक ह्या भारतातले एकत्रपणे राहिलेले आहेत, आपला भारत एक संघ राहिलेला आहे। ह्याचा एकमेव श्रेय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं, हे आपल्याला मान्यच करावं लागेल, हे आपल्याला कधी नाकारता येणार नाही, हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। अधिक न बोलता मगाशी त्यांनी विचार म्हणले की बाबा जॅकेट आज घालून नाही आले, आता असला उन्हाळा कुठं जॅकेट घालता, इकडं फार माणूस शिजायला लागलाय, फार गरम होतं। आता इथं ठीक आहे, नितीन पाटलांच्या सातारा जिल्हा बँकेच्या कृपेने आपल्याला इथं जरा गारगार वाटतंय, पण बाहेर चला ना कसं गरम गरम वाटतंय। त्याच्यामुळं मी सध्या आपले पांढरे कपडे घालायचे आणि त्याच्यातनं
ज्यावेळेस जॅकेट घालायचं त्यावेळेस जरूर घालील, तुम्ही काळजीच करू नका. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या, परंतु मी रवींद्र बेडकेळा यांना त्यांच्या 81व्या वाढदिवसाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना परमेश्वराची प्रार्थना करतो. तमाम माझ्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं, राज्यातल्या जनतेच्या वतीनं त्यांना आरोग्य उत्तम राहो, त्यांचा उत्साह कायम राहो आणि पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आणखी त्यांच्या हातून सेवा घडो, अशा प्रकारचा विश्वास मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आणि एक वेगळा आगळा कार्यक्रम या निमित्तानं आमच्या हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णीजी आणि गौरव समितीनं इथं आयोजित केल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद देतो. आयुष्यातली 60 वर्ष पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रामध्ये काम करणं हे साधंसुद्धा काम नाही, हे येड्यागावाळाचं काम नाही. त्याला खूप मोठे त्या ठिकाणी योगदान लागतं. नाहीतर अलीकडं आम्ही बघतो कोणी 60 वर्षाचे झाले की आता रिटायर झाले, आता रिटायरमेंटचं आयुष्य जगायचं, हे करायचं. तसं नाही पाहिजे. शेवटी शेवटपर्यंत आपण जेवढं आपली शरीर प्रकृती साथ देईल तिथपर्यंत समाजाच्या चांगल्या कामाच्या करता प्रत्येकाने जर हातभार लागला तर निश्चितपणे आपण एक महासत्ता होण्याच्या करता, आपला देश महासत्ता होण्याच्या करता कुठं आपण कमी पडणार नाही, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. फार उशिरा झाला, परंतु 75ला मी काय वेळ दिली नाही, कारण मी म्हटलं 75ला कशाला, खरं तर 81ला पण वेळ देणार नव्हतं. माझं शताब्दी महोत्सवाला वेळ द्यायचं चाललो, पण म्हणलं फारच रवींद्रजी नाराज होतील. मग म्हणलं चला आता 81. मग आबा म्हणले, सध्या मी जरा आबांचं जरा जास्त ऐकतो, त्याच्यामुळं आबा म्हणले नाही नाही दादा द्यायला पाहिजे. कुठली एक टप्प्याटप्प्याने का पूर्वीचे 99 साली जसे साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीचे दिवस होते तसे दिवस आहेत का? नाही. आता 2वर आम्ही आलो, 2मध्ये आता 1 मंत्री केलेला आहे. तुम्ही इकडची संख्या वाढवा म्हणजे मी ते बरोबर करतो, तुम्ही काळजीच करू नका. शेवटी संख्येला महत्त्व असतं राजकारणामध्ये किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये. पण तुम्ही केलेल्या जास्तीत जास्त मागण्या मी सकारात्मक विचार करीन एवढीच खात्री आणि शब्द मी माझ्या साताराकरांना, स्टेजवरच्या मान्यवरांना देतो. पुन्हा एकदा रवींद्रजी बेडकेळा साहेबांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांनी असंच आपल्या सगळ्यांच्यामध्ये काम करत राहावं, अशा प्रकारची परमेश्वरांनी त्यांनी करावं असं परमेश्वरांनी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.